बळीराजासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी वितरित होणार? ही योजना राज्य सरकारने चालू ठेवली आहे का बंद झाली आहे? असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते आणि करोडो शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची वाट पाहिली जात होती किंवा आठवा हप्ता कधी वितरित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। याच प्रश्नाचे उत्तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबद्दल सुतोवाच काढण्यात आलेली आहे आणि याबद्दल आठवा हप्ता कधी वितरित होणार याबद्दलची त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। त्याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊयात नेमकं या योजनेबद्दल त्यांनी काय सांगितलंय आणि काय माहिती दिली आहे आणि तारीख कधी ती दिली आहे, नेमकं कधी वितरित होणार याबद्दल त्यांनी नेमकं काय सांगितलंय थोडक्यात जाणून घेऊयात। दुसरं पीएम किसान योजनेच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी योजना मांडल्या। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारणतः आपल्या 1,19,00,000 पहिल्यांदा शेतकरी त्यामध्ये लाभार्थी होते। त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीनं पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी 239,000 कोटी 299 इतकी मदत आपण आपल्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही आपण माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना केले। त्याचप्रमाणे नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। त्याच पीएमच्या धर्तीवरती आपण राज्याने ही नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजना केली। ते साधारणतः आपण त्याचे 7 हप्त्यामध्ये साधारणतः 13,000 कोटी रुपये आपण त्यांना अदा केले। तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। तेव्हा मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे। ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या कृषी मंत्र्यांनी दिलेली माहिती आणि आठवा हप्ता कधी वितरित होणार ही नेमकी समोर योजना चालू राहणार आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर लँड सीडिंगचा प्रॉब्लेम आणि जेही काही तुमच्या माध्यमातून आधार सीडिंग झालेले नसेल, बँक खात्याला तुमचा आधार लिंक नसेल झाला तर महाडीबीटी पोर्टल किंवा पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुमची सद्यस्थितीची स्टेटस तपासा आणि जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून घ्या, जेणेकरून येणारा आठवा हप्ता आणि येणारा 22वा हप्ता पीएम किसानचा आणि येणारा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्रितरित्या दिला तर अशा मिळून 6,000 रुपयाची रक्कम मिळवण्यासाठी हे स्टेटस चेक करणं गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही अपडेट सर्व शेतकऱ्यांना मिळेल। कृषी मंत्र्यांच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।